बापाकडून दारुड्या मुलाचा खून, घरगुती वाद, मुलाच्या प्रतिहल्ल्यात वडील गंभीर जखमी. दररोज दारू पिऊन घरात वाद घालणाऱ्या मुलाशी वडिलांचे जोरदार भांडण झाले आणि त्याचे पर्यवसन मुलाच्या खुनात झाले. तसेच यावेळी मुलाने केलेल्या प्रतिहल्ल्यात जलिहाळ बुद्रुक तालुका जत येथे ही घटना बुधवारी रात्री घडली. विश्वनाथ शिवराय पाटील वय वर्ष 35 असे मृत मुलाचे नाव आहे. शिवराय गंगाप्पा पाटील वय वर्ष 65 असे गंभीर जखमी वडिलांचे नाव आहे. वडील गंभीर जखमी झालेत. कौटुंबिक वादातून या बाप लेकामध्ये झालेल्या सशस्त्र संघर्षाने परिसर हादरला आहे. वडील शिवराय यांच्यावर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. जलिहाळ बुद्रुक येथील शेतातील घरामध्ये वडील आणि मुलामध्ये काही दिवसांपासून सातत्यानं वाद होत होते. विश्वनाथ हा दारूच्या नशेत येऊन घरात वारंवार भांडण करत होता, त्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण बनलेलं होतं. बुधवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला. वाद विकोपाला गेल्यानंतर शिवराय यांनी विश्वनाथ याच्यावर वेळाने हल्ला केला. छातीवर गंभीर वार झाल्याने विश्वनाथ गंभीर जखमी झाला. मात्र विश्वनाथने प्रतिकार करत वडील शिवराय यांच्या पोटावर वेळाने जोरदार वार केला. हा वार खोलवर बसल्याने ते गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. या घटनेत विश्वनाथ यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पाठवला आहे. जखमी शिवराय पाटील यांना रुग्णालयात दाखल केलेलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी जलिहाळ बुद्रुक येथील पोलीस पाटील मारुती वसंत पाटील यांनी फिर्याद दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जत.